हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बेबी विराज चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप एव्हरीवन इज गुड. आज आपण बनवणार आहोत इथे व्हेजिटेबल उपमा. ब्रेकफास्टसाठी सगळ्यात आवडीचा पदार्थ माझ्यासाठी. तर इथे मी कढईमध्ये तेल घेतलं आहे. इथे वरती मी जे स्वस्तिक काढलं आहे त्याचं सावली याच्यावर पडली आहे. तर रवा घेतला आहे, थोडे वाटाणे घेतले आहेत, मिरची घेतल्या आहेत, 2 तिखट आहेत कारण की मला तिखट आवडतं, चिरलेली कोथिंबीर घेतली आहे, 1 कांदा चिरून आणि थोडंसं 1 बटाटा स्लाइस करून. तर आपलं मस्तपैकी तेल गरम झालेलं आहे. जिरे टाकूया आणि त्याच्यानंतर आपण टाकूया मिरची. मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता कारण मला तिखट खूप आवडतं. कारण की रवा एनी हाव किंवा उपमा थोडासा फिक्काच असतो, म्हणून मला तिखट आवडतं. त्यामुळे मी 2 मिरच्या तिखट कापून घेतलेल्या आहेत आणि जो कांदा आहे तोही कापून घेतलेला आहे. आता याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. साईड बाय साईड इथे पाणी गरम करत ठेवलेलं आहे मी, ते गरम होतं आहे. तोपर्यंत आपला इथे कांदा पण परतत राहील. कांदा परतत असताना म्हणजे गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे आणि कांदा व्यवस्थित परतवायचा आहे, जाळायचा नाही आहे. कारण कसं होतं, कांदा जर कच्चा असला ना तर खाताना तो दाताखाली येतो, बऱ्याच वेळेस तोंडाचा वास येतो आणि टेस्ट पण चांगली लागत नाही, कच्ची लागते. त्यामुळे कांदा व्यवस्थित परतवायचा. लो फ्लेमवर करावा लागतो, त्याच्यामुळे टाईम थोडासा जास्त लागतो. बट एकदा कांदा परतला की पुढची प्रोसेस खूप सोपी आणि पटापटही होते. तर व्यवस्थित मी आता याला परतवून घेते. साईडला जितकाही कांदा लागतो ना तोही आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचा, नाही तर तो काळा व्हायला सुरुवात होते. आता मी याच्यामध्ये टाकलेत वाटाणे, त्यानंतर टाकणार आहोत आपण याच्यामध्ये बटाटे. छानपैकी परतवून घ्यायचं आहे. साईड बाय साईड आपला कांदाही परतत चालतो. आणि काय होतं ना की वाटाणे थोडेसे फुलायला सुरुवात होते जेव्हा आपण हे तेलामध्ये टाकतो. छान मस्तपैकी याच्यामध्येच तुम्ही जर थोडीशी मिरची मीठ टाकलं की भाजी पण रेडी होते आपली, इतकी छान लागते ही. पण उपम्याची पण तीच प्रोसेस आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गाजरही याच्यामध्ये ॲड करू शकता. माझ्याकडे सध्या अवेलेबल नाही आहे तर मी नाही टाकलेलं. आता रवा टाकूया. अर्धीपेक्षाही कमी वाटी मी रवा घेतला आहे कारण की मी एकटीच आहे खाणारी आणि पाणी टाकल्यानंतर तो खूप फुलतो, त्यामुळे मग तेवढं माझ्यासाठी सफिशियंट आहे. गरम खाण्याची मजा वेगळी असते, त्याच्यामुळे मग ती स्टोअर करून ठेवायची गरज नाही पडली पाहिजे. आता रवा पण चांगला व्यवस्थित परतवून घ्यायचा. तुम्ही जेव्हा दुकानातून रवा आणतात ना त्याच वेळेस तुम्ही कढईमध्ये त्याला टाकून थोडंसं गरम करून ठेवला. थंड झाल्यावर मग तुम्ही एखाद्या डब्यात काढून स्टोअर केला तर त्याला जाळं वगैरे लागत नाही. किंवा तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता, त्यानेही जाळं लागत नाही. आता हे बघा, मस्तपैकी आपला रवा पण परततो आहे. गॅसची फ्लेम थोडीही जर मोठी केली ना तर रवा आपला जळायला सुरुवात होते, म्हणून लो फ्लेमवरच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत पाणी. जे पाणी मी गरम करत ठेवलं होतं. गरम पाण्याने काय होतं, रवा जास्त फुलतो, कच्चा राहत नाही आणि ही प्रोसेस पटकन होते. त्यामुळे थंड पाण्याच्या ऐवजी गरम पाणी. आता आपण टाकूया मीठ आणि कोथिंबीर. ह्या दोन्ही एकसाथ याच्यासाठी टाकल्या मी कारण की थोडंसं अजून रव्यामध्ये पाणी आहे तर सगळीकडे स्प्रेड होईल. एकदा जर का रवा घट्ट झाला आणि मग आपण मीठ टाकलं तर ते एकाच ठिकाणी राहतं, मग ते सगळीकडे स्प्रेड होत नाही. त्यामुळे हे बघा, लगेच हा घट्ट पण झाला. 1-2 मिनटासाठी आपल्याला फक्त वाफ काढून घ्यायची आहे. त्याच्यामुळे मी याच्यावर झाकण ठेवेल आणि फक्त 2 मिनटासाठी, जास्त नाही, तर मग आपला रवा खाली लागू शकतो. 2 मिनटानंतर आपल्याला वाफ भरून घेतली. खाली बघूया, बिलकुल पण जळालेलं नाही आहे किंवा लागलेलं नाही आहे, एकदम क्लीन आहे. प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि गरम सर्व करून खाऊन घ्यायचं. गरम खाण्याची मजा वेगळी मिळते त्यामुळे.